राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका जो आहे तो वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसताना पाहायला मिळत आहे। साधारणतः वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील साधारणतः 600 ते 700 कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी संपावर आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात नर्सेस संघटना देखील या आंदोलनामध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। या संपाचा फटका नेमका कसा बसतोय ते आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर अमोल देशपांडे आहेत। सर, संपावर कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी शल्यचिकित्सा शास्त्र विभागामधल्या सर्जरी ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे। काय या संपूर्ण संदर्भात अधिकची माहिती? ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत त्या तात्पुरत्या पुढे ढकललेल्या आहेत। काही पेशंट वॉर्डमध्ये ॲडमिट आहेत, काहींचे नंबर घेऊन आम्ही घरी पाठवलेले आहेत आणि जसंही संपाचा प्रभाव संपेल तसं त्यांना बोलून अधिक काम करून त्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि ज्या इमर्जन्सी तात्काळ शस्त्रक्रिया आहेत, ज्या लाईफ सेव्हिंग इमर्जन्सीज आहेत, वॉर्डची कामं, ICU ह्या बाकी व्यवस्थितपणे मॅनेज होणं चालू आहे। तर साधारणतः सर्जरी वार्डसह इतर कुठल्या कुठल्या विभागात रोज रेशो काय शस्त्रक्रिया करण्याचा आणि त्यातील नियोजित शस्त्रक्रिया किती पुढे ढकलल्या गेलेल्या? प्रत्येकच विभागात नियोजित शस्त्रक्रिया असतात। आकडा काही असा पक्का सांगता येत नाही। सर्जरीत अंदाजे 10 ते 12 शस्त्रक्रिया नियमितपणे करतो आम्ही प्रत्येक ऑपरेशन थिएटरला। प्रत्येक विभागाचा आकडा कमी जास्त प्रमाणात असतो तो, पण सध्या तात्पुरत्या मागच्या 1-2 ऑपरेशन थिएटरपासून त्या नियोजित शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्थगित केलेल्या आहेत। निश्चित आपण जर पाहिलं तर या संपाचा फटका जो आहे तो वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसतो आहे। साधारणतः नियोजित शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या साधारणतः 100च्या घरात ज्या शस्त्रक्रिया त्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।